मसालेदार सोया चंक्स कसे बनवायचे बघूया। मी इकडे मोठे सोया घेतले आहे, तर गरम पाण्यामध्ये थोडेसे शिजवून घेतले, मग पाणी निथळून घेतले आहे। मग त्याच्यामध्ये मीठ, हळद, तिखट, गरम मसाला, सांबार पावडर आणि दही घालून छान असे मिक्स करून घेऊया। मग मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं, लसूण, कढीपत्ता आणि टोमॅटो घालून बारीक पेस्ट करून घेऊया। फोडणीसाठी तेल गरम करून घेऊया। त्याच्यामध्ये राई, जिरा, कढीपत्ता, कापलेले कांदे, हळद आणि पेस्ट घालून छान असे मस्त फिरून घेऊया। कांदे छान भाजून झाले की मग त्याच्यामध्ये लाल तिखट आणि कसुरी मेथी घालून छान असे मस्त भिजून घेऊया। मग आता मसाले लावून ठेवलेले सोया त्याच्यामध्ये घालून छान असे परतून घेऊया। म्हणजे सगळीकडे छान असे मिक्स झाले की थोडे तेल सुटूपर्यंत त्याला वाफवून घेऊया। थोडं शिजत झाल्यानंतर तेल सुटले की मग त्याच्यामध्ये पाणी घालून थोडीशी चवीनुसार मीठ घालून छान असे मस्त शिजवून घेऊ। आता थोडीशी क्रीम घालून मिक्स करून घ्या। कोथिंबीर घालून सर्व करा। रेसिपी आवडली तर लाईक, सबस्क्राइब करा।